सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पाया पडिलो बराडी. श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या अभंगातून संत महात्म्यांच्या या इहलोकी अवतरित होण्यामागचं प्रयोजन तथा संत महात्म्यांचं प्रयोजन दर्शवित असताना संतांच्या ठिकाणी जी प्रामुख्याने लक्षणं आहेत त्या लक्षणांचा विचार करतात. धन्य ते संसारी भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आपण पाहतो. रामनवमीचा उत्सव असेल, गोकुळ अष्टमीचा उत्सव असेल, महाशिवरात्र असेल, नरसिंह जयंती असेल, वामन जयंती असेल, या वेळेस प्रामुख्याने जी कीर्तन होतात त्या कीर्तनामध्ये आवर्जून भगवंताच्या अवतार प्रयोजनाचं वर्णन केलं जातं. परंतु या विश्वाला भगवंताची ओळख ज्यांनी करून दिली असे संत महात्मे जे त्या अवघ्या संतांच्या मांदी आडीचं त्यांच्या येण्याचं त्या प्रयोजनाचं यथोचित जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग संहितेतील सर्वांच्या जवळजवळ मुखोद्गत असणारा, पाठात असणारा 4 चरणाचा अभंग आहे. मोठी गोड वाणी जगद्गुरूंची आहे म्हणून आजही अभंग आहे. एवढी गोड आहे की अशी मधुर असणारी वाणी की जी अभंगाच्या माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाकरिता जगद्गुरूंनी निर्माण केली, मांडली, ती एवढी मधुर होती, एवढी मधुर होती की त्या मधुरेते पोटी ती बुडवण्याचा प्रयासही झाला. परंतु अभंग आहेत, जगद्गुरूंचे आहेत, ते कालही अभंग आहेत, आजही अभंगच आहे आणि उद्याही अभंगच राहतील. कारण का त्याचं कारण आहे. तुकोबरायांनी अभंग, हे अभंग स्वतःकरिता नाही, या विश्वाच्या कल्याणाकरिता ही अभंग निर्मिती आहे. जगत उद्धाराकरिता ही अभंगवाणी आहे. आणि तुकोबरायांनी ती आपल्या अनुभवातून निर्माण केलेली आहे, हे विशेष आहे. आणि जी अनुभवातून अभंगामध्ये सादर होती तीच अभंग राहते. आता अनुभव, ज्या वेळेस अनुभव येतो महाराज, अनुभव निर्माण झाल्यानंतर किंबहुना अनुभव प्राप्त झाल्यानंतर आता एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आहे, त्या गोष्टीमध्ये आपण अपयशी ठरत नाही, त्या गोष्टीमध्ये दुःख आपल्याला प्राप्त होत नाही. त्याचं कारण आहे का, तर त्या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर अनुभव आहे. आणि ज्या ठिकाणी अनुभवच नाही त्या ठिकाणी मात्र अपयश आहे. यशाची अपेक्षा त्या ठिकाणी करणे अनुभवावी हे मात्र निरर्थक आहे, चुकीचं आहे. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचा प्रत्येक अभंग हा तुकोबरायांचा अनुभव आहे.
अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. अजून सांगू का? मी मगाशी सांगून गेलो, आमुची या भावे तुझं देवपण. या विश्वाला भगवंताची ओळख करून दिली संत महात्म्यांनी. बर का वासुदेवा? नाहीतर वासुदेवाची ओळख कोणाला झाली असती? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा का म्हणा, तो हा उतरील पार, संत महात्म्यांनी करून दिली. नाहीतर देवाला कोण ओळखत, देवाला कोण जाणत, आणि भगवंताला जाणून घेण्याचं सामर्थ्य असं आहे तरी कोणात? संत महात्म्यांनी ओळख करून दिली. आणि म्हणून याला त्याला शरण जाण्यापेक्षा आपल्या अनुभवातून या विश्वाच्या कल्याणाकरिता, मनुष्य प्राण्याच्या कल्याणाकरिता त्याला योग्य तो संदेश दिला, बोध केला की तू शरण जा, पण कोणाला जा? आता मनुष्याच्या ठाई नाना प्रकारच्या इच्छा अपेक्षा आहेत. इच्छा अपेक्षा विना मनुष्य हा जगू शकत नाही. संत मात्र याला अपवाद आहे. संतांच्या ठिकाणी इच्छा नाही, संतांच्या ठिकाणी अपेक्षा नाही, संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतो तो दृढ निश्चय. संतांच्या अंतकरणामध्ये आस आहे, ती आस या विश्वाच्या कल्याणाकरिता आहे. बाकी इतर ज्या आस आहेत, अपेक्षा आहेत, याला संत महात्म्यांनी कधीच तिळांजली दिलेली आहे. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, झालो टाकोनी उदास, झालो टाकोनी उदास. आम्ही तरी
महात्म्यांची ही उदास होती. आणि म्हणून ज्या भगवंताला शरण जाण्याकरिता जगद्गुरु सांगतात, अशा जगद्गुरूंना भगवंताच्या शोधात बाहेर पडावं लागलं नाही. कारण आहे झालो टाकोनी उदास. आणि ज्यांची अवस्था उदास असती त्यांना देवाकडे जावं लागत नाही. आता ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रबळ इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, स्वार्थ आहे, हेतू आहे, ते देवाच्या रावळात जातात. देवा अमुक प्रकारचा नवस करतो बरं का, परंतु एवढी माझी इच्छा पूर्ण कर. नवसाचा कळस करतात महाराज. माणसं लग्न करतात स्वतः आणि लेकरं मागतात देवाकडे. एक लक्षात घ्या, गाथेचं फक्त पारायण करू नका, ज्ञानेश्वरीचं फक्त पारायण करू नका. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवा, आचरणात उतरवा. एक तरी अभंग. अख्खा गाथा जरी जगद्गुरु तुकोबरायांचा, नामदेवरायांचा, ज्ञानोबरायांचा, आता ज्ञानोबरायांचा गाथा आहे असं म्हटल्याच्या नंतर बऱ्याचशा मंडळींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणजे ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत त्यामध्ये एवढी प्रबळ अभंग संहितेची नामावली आहे हे सुद्धा बहुतांश मंडळींना माहिती नाही. परंतु संबंध गाथा संत महात्म्यांचं वाङ्मय जरी मुखोद्गत नाही झाली तरी चालेल, परंतु एका अभंगाला उराशी बाळगा, त्याच्याशी एकरूप व्हा आणि त्या अभंगानुसार त्या अभंगाचा जो भावार्थ असेल, त्या अभंगाचा जो सारांश असेल, त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयास करा. महाराज सुखाची आस सोडा, सुख स्वतःहून चरणी लोळंगण घेईल. हा अधिकार संत वाङ्मयामध्ये आहे. परंतु आपण फक्त पाठांतर करतो, किंबहुना फक्त पोपटपंची करतो. जसं वाङ्मय आहे त्याप्रमाणे आपण ते रेटून नेतो. आत्मसात करा, अंतर्मुख व्हा. ज्या वेळेस आपण त्या वाङ्मयाचा भावार्थ जाणू, त्याच्याशी एकरूप होऊ, त्यावेळेस ती प्रचिती, ती अनुभूती त्या ठिकाणी अगदी सहज प्राप्त होते. मग पहा, नवसे कन्या पुत्र होती, मग देवाकडे मागावं का, तरी का करणे लागे पती. अहो, नवस केल्याने जर लेकरं होत असतील तर तुकोबराय म्हणतात लग्न करण्याची आवश्यकता नाही. असे पुष्कळ सिद्धांत आपल्या अभंग संहितेमध्ये, पंचम वेदामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी निर्माण केलेले आहे. मग ज्या भगवंताला शरण जाण्याकरिता तुकोबराय मोठ्या आवेशाने बोध करतात, त्या भगवंताची सुद्धा प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांनी प्रचिती घेतली, परीक्षा केली. तुका म्हणे साक्षी आले. साक्षीस येणे म्हणजे अनुभवास येणे, प्रत्ययास येणे. आणि भगवान परमात्मा या संत महात्म्यांच्या कसोटीत उतरले आणि उतरल्यानंतर तरी केले प्रगट. म्हणून अनुभव संतांचा आहे आणि त्या अनुभवाची मांडणी अभंगाच्या माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाकरिता केली. म्हणून आजही संत वाङ्मय हे अभंगच आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अशा अभंगाच्या माध्यमातून या प्रयोजन मानतात. धन्य ते संसारी. तुकोबराय म्हणतात या इहलोकी, या मृत्यूलोकी खऱ्या अर्थाने ते संत धन्य आहेत. का धन्य आहेत? तर या ठिकाणी ते अवतरित झाले हे फक्त जगत कल्याणाकरिता.
या विश्वाला तारून नेण्याकरिता तुकोबरांच्या आरतीतलं प्रमाणच आहे. जडमुड उद्धरिले सकळ जीवासी तारिले, होऊनी विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 कष्टविधी परोपकारे, कष्टवेदी परोपकारे, कष्टवेदी परोपकारे, कष्टवेदी परोपकारे, आता न पुरे वाणी, कार्यवानू आता न पुरे वाणी. बोला कायवानो आता न पुरे वारे, कायवानो आता न पुरे वारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कर्तव्ये परोपकारी, देह कर्तव्ये परोपकारी. देह कष्टविधी परोपकार. या ठिकाणी येतातच परोपकाराकरिता. म्हणून खऱ्या अर्थाने तुकोबराय म्हणतात संत महात्मे हे धन्य आहेत. कोणताही स्वार्थ नाही, कोणताही हेतू नाही. मी सांगून गेलो, अवस्था संत महात्म्यांची उदास असते. म्हणून देव संतांच्या सोबत धावत येतो. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चविदेई भोगदशा, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. अवस्था संतांची उदास आहे. कुठल्याही माईक पदार्थांची अपेक्षा नाही, कोणताही स्वार्थ नाही, कोणताही हेतू नाही. फक्त या विश्वाचं कल्याण व्हावं ही भूमिका संत महात्म्यांची. आणि एवढा परोपकार, एवढी उदारता, एवढी करुणा ही संतांच्या ठाईच पाहायला मिळते. म्हणून गुरु करावं तर संत महात्म्यांना. बरेचशी मंडळी अर्ध जीवन जगून मध्यावर येऊन ठेपलेले आहेत, पण अजूनही त्यांच्या जीवनात गुरुचा पत्त्या नाही. संत महात्म्यांना शरण जावं, गुरु करावं संतांना. ज्ञानियांचा गुरु, गुरु करावं ज्ञानोबरांना, गुरु करावा जगद्गुरूंना. या व्यतिरिक्त आपण त्यांचे पाईक आहोत. आता पुष्कळ मार्केटमध्ये गुरु आहेत. काही कान मंत्र देणारे आहेत, नाही का? अगदी प्रेमाने जवळ घेऊन मांडीव बसवणारेही आहेत.
तुम्ही एवढं गोड हसताय, माझ्या अंतकरणामध्ये अशी पाल चुकचुकते की तुम्ही तर मांडीवर जाऊन बसले की नाही. पुष्कळ गुरु समाजामध्ये असेही पाहायला मिळतात, पण हे गुरु कामाचे नाहीत. यांच्या दाढ्या पांढऱ्या झाल्या की हे कधी कारावासात जातात. असे गुरु कामाचे नाहीत, परंतु जीवनामध्ये गुरुची आवश्यकता ही आहेच. भावे विन देव न कळे निसंदेह, आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. अहो निदान या जन्माचा अनुभव जरी आला तरी सार्थक आहे. की आपण जन्माला आलो, कशा करिता आलो, का आलो, कोणी आपल्याला जन्माला घातलं, नेमकं आपल्याला या जीवनामध्ये येऊन करायचं तरी काय, एवढ्या गोष्टीचं जरी ज्ञान प्राप्त झालं तरी जन्माचं सार्थक आहे. म्हणून गुरु करावे शाश्वत. शाश्वत गुरु फक्त ज्ञानोबर आहे, आधी तुकोबर आहे. ज्ञान देवे रचिला पाया, तुका झाला से कळस. यामध्ये जी संतांची मांदी आडी आहे, एवढ्यांनाच गुरु करावं. पहा, मनोमन ज्ञानोबरांना गुरु मानावं, ज्ञानेश्वरीचं नित्य अनुष्ठान असावं. ज्ञानोबराय कधी दृष्टांत देतील. आता प्रश्न इथून पुढे आहे की ज्ञानोबरायांनी रेडा बोलावलं की नाही. संतांचं सामर्थ्य हे खूप मोठं आहे. शाब्दिकांचे काम नाही येते संतांना ओळखण्याकरिता. आता संत महात्मे धन्य आहेत, तिथं तुकोबरांचं प्रमाण आहे. तुम्ही माना अगर न माना, ते धन्य आहेतच. अजून सांगू का, तुम्ही जरी संतांना अधन्य म्हटले तरी संतांना काही फारसा म्हणजे काहीच फरक पडत नाही. कारण का संतांची अवस्था मी सांगून गेलो की उदास आहे, त्याही पुढे जाऊन सांगतो. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. वंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करे, वंदी कोणी पूजा करे, वंदी कोणी पूजा करे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. वंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करे, वंदी कोणी पूजा करे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. तुकोबर आहे म्हणतात, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. अहो याच्याही पुढील माझी अवस्था आहे. म्हणून एके ठिकाणी म्हणतात, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण. जो भाव माझ्या अंतकरणामध्ये आहे, जी अवस्था माझी आहे, ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून एक लक्षात आहे, आपल्या म्हणण्याने न म्हणण्याने त्या अधिष्ठानाला फरक पडत नाही. परंतु त्यांना ओळखण्याकरिता शाब्दिकांचे काम नाही येते. शाब्दिकांचा त्या ठिकाणी संबंधच नाही, महाराज ओळखूच शकत नाही. संत महात्म्यांना ओळखण्याकरिता तुकोबराय म्हणतात संतच व्हावं लागतं. आता मोठी गंमत आहे पहा, अशा थोर संत महात्म्यांच्या संगतीत गेल्यानंतर साधारण जीव सुद्धा संतत्वाला पोचतो. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी वैसविले, बाप रकुमा देवीवरे, बघता दिदले वरदान. संत महात्म्यांच्या कृपा छायेनंतर त्यांची कृपा दृष्टी जरी आपल्यावर पडली तरी सामान्य जीव, अगदी तो कसाही असो, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. अहो आपल्या संघाने, आपल्या संगतीने, आपल्या सहवासाने
पुण्यवंतांचा उद्धार केला यात काही नवल नाही, परंतु जे दुर्जन आहेत, जे खळ आहेत, पापी आहेत, अशांचाही उद्धार संत महात्म्यांनी केला. संगे आपुलिया दोषी. अजून सांगू का? हो का दुराचारी विषयी आसक्त, दुराचारी विषय आसक्त, दुराचारी विषयी आसक्त, होता दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती, दुराचारी विषयी आसक्त, दुराचारी विषय आसक्त, होता दुराचारी विषय आसक्त, दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती. संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित संत कृपे त्वरित उद्धरती. हो का दुराचारी? अहो कोणी दुराचारी असो, म्हणून हा संतांचा अधिकार आहे. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. म्हणून एक लक्षात घ्या, मी सुरुवातीला प्रारंभी सांगून गेलो, एक तरी ओवी अनुभवावी. का अनुभवावी? एखाद्या अभंगातलं एखादं प्रमाण का आचरणात उतरावं? त्याचं कारण आहे. मनुष्य साधारण जरी असला तरी तो संतत्वाला पोचतो, तो सर्व सुखाला पात्र होतो. हं. सुखासाठी प्रत्येक जीव धावपळ करतो, रात्रंदिवस अगदी कष्टाची पराकाष्ठा करतो, परंतु जी सुख प्राप्त होतात ती सुखच देतात असं नाही. प्राप्त झालेली सुख ही सुखाला प्राप्त झाली पाहिजे. एखाद्याने जर सुखाची प्राप्ती केली, त्या सुखासाठी रात्रंदिवस एक केला, अघोर प्रयत्न केले, नुसते प्रयत्न नाही बरं का, अघोर प्रयत्न केले, आणि जे सुख प्राप्त केलं ते सुख आनंदाला कारक ठरेल असं नाही. शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगत करावी. का सांगायचं? ज्या संतांचा अधिकार भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. भगवंता, अरे तुझ्या सेवेपेक्षा ही संतांची सेवा मोठी आहे, श्रेष्ठ आहे, थोर आहे. म्हणून एक लक्षात घ्या, किंबहुना तुमच्या सेवेच्या अधिकाराने, तुमच्या सेवेच्या तपाने, सामर्थ्याने हा विश्वाचा नियंता तुमच्या दारी आला. मोठं स्वागत करून भगवंताला तुम्ही घरात स्वागत केलं, भगवंताला घरात घेऊन आले, रत्नजडित सिंहासन दिलं, त्या सिंहासनावर भगवंताला विराजमान केलं, आणि उपचाराकरिता नानाविध पदार्थांची त्या ठिकाणी योजना केली. पहा बर का, नीट ऐका. विनोद ऐकण्यापेक्षा हे कधीही ऐका. विठ्ठल विठ्ठल. आणि देव तुमच्या समोर बसलेले आहेत. करी सृष्टीची रचना. ज्या भगवंतानी या सृष्टीची रचना केलेली आहे, जेने हे विश्व निर्मिले, ज्या भगवंतानी हे विश्व निर्माण केलेलं आहे, असा भगवान परमात्मा तुमच्या घरामध्ये आलेला आहे. रत्नजडित सिंहासन तुम्ही त्यांना त्या ठिकाणी बसण्यास दिलेलं आहे. उपचाराकरिता नाना पदार्थांची योजना आहे, आणि उपचारास प्रारंभ केला बर का. निदान शक्य नसेल तर कल्पना तरी करा की देव आपल्या घरी आली. देव अंगात येतो एवढं लोकांना माहिती आहे.
परंतु देव घरी येतो ह्याला कोणीच तयार होत नाही. देवाला पाहणं, देवाला अवलोकन करणं, देवाला समजून घेणं यातच जन्माचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. आल्याचे सार्थक जन्मा, विठ्ठलची एक देखील या. आपण किती वेळा पाहतो तरी आपल्या जन्माचं मांडी घाला सार्थक होत नाही. माझ्या बरोबर जरी आला असेल तरी मांडी घाला विठ्ठल विठ्ठल. कीर्तना माझी देव उभा, कीर्तनामध्ये देव उभे असतात बरं का, म्हणून बसून कीर्तन करू नये. विठ्ठल देवाने उभा राहावं आणि आपण बसून कीर्तन करावं हे योग्य नाही. कीर्तनाला येताना सुद्धा नटून थटून यावं. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तना. अगदी हवा तेवढा मेकअप करून यावं, ह्यानी त्यांनी बघावं म्हणून नाही. देवाने आपल्याला बघावं, देवाला आपण आवडावं. कोण म्हणतं वारकरी येळा गबाळा, फाटकच धोतर पाहिजे. तुमच्या अपेक्षा, तुमच्या भूमिका तुम्ही एक लक्षात घ्या. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अहो मोक्षाकरिता, मुक्तीकरिता मोठमोठ्या ऋषी मुनींनी साधना केली, तपश्चर्या केली. का या संसाराला भ्याले, मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा, आणि मोक्ष प्राप्त करून घेतला. परंतु त्याच मोक्षाचे अधिकारी हे वारकरी आहेत. म्हणून आणि तुकोबरांचा विश्वास वारकऱ्यांवरच होता बरं का. आणि अशा अधिकार संपन्न वारकऱ्यांची तुलना, त्या संबंधी भूमिका एवढ्या खालच्या पातळीला योग्य नाही. मागे एक चर्चा झाली. एक कथाकार, कीर्तनकार हेलिकॉप्टर मधून कीर्तनाला आली. यात काय नवल आहे महाराज? विशेष काय आहे? समाधान मांडलं पाहिजे महाराज. अहो आमचा वारकरी, आमचा कीर्तनकार आज कीर्तन करण्याकरिता आपण कशी आहे, आपली भूमिकाच आहे. पडून राहे न ते ठाई, उगाच संतांची या पायी. एक लक्षात घ्या, संतांच्याच चरणी पडून राहायचं, पण अधिकाराने पडून राहायचं. हा संप्रदाय सामान्य नाही, अनादि. अहो एक लक्षात घ्या, ज्या संप्रदायाचा वारकरी जर आदिनाथ असेल तर घाबरायचं कारण काय? म्हणून कीर्तन आपण उशीर केला. महाराज कीर्तनाला हेलिकॉप्टर, ज्ञानोबरांनी भिंत चालवली. हेलिकॉप्टर विमान आपल्याला नवीन नाही. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. आपण 400 वर्ष घालवली विमानात बसायला. तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी सदैव वैकुंठगमन केलं विमानाने, नाही का? म्हणून यात दुःख नाही, यात समाधान मानलं पाहिजे की आपला वारकरी आज कीर्तनाकरिता हेलिकॉप्टरने गेला.
नाही का? म्हणून वारकरी साधारण नाही. वारकऱ्यांनी अगदी नटून थटून कीर्तनाला उभं राहावं, देवाला आपण आवडावं, देवाने आपल्याला पाहावं, देव आपल्या प्रेमात पडावा. देवाच्या कोणीही प्रेमात पडतं नाही का, पण कोणी म्हणजे कोणीही नाही. जो देवाला जाणतो, ज्याच्या दृष्टीस भगवान परमात्मा दिसतो, तो आहेच तसा. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी नाही का. आणि जे त्याचे भक्त असतात, एक लक्षात घ्या, जर तुम्ही शुद्ध अंतकरणाने भगवंताला शरण गेले, त्या भगवंताला जाणलं, मोठ्या आर्ततेने त्याला आळवलं, तर तो भगवान परमात्मा धावून येतो. हा केसरी शिवडी, अहो हाक मारता क्षणी तो प्रगट होतो. हा अधिकार त्या भगवंताचा आहे. ऐसा भक्ताचा अंकित, लावी तैसी लावी प्रीत नाही का. थोर प्रेमाचा भुकेला, अहो तो प्रेमाचा भुकेला आहे. काही न लगे एक भावची कारण. फक्त अंतकरणामध्ये शुद्ध भक्ती भाव पाहिजे, तो भक्तांकरिता धावून येतो. आता मनी नाही भाव, बघा बरं कसा भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होईल, कसा आपल्या पुढ्यात तो प्रगटेल. तुका म्हणे आई से त्याची चक्रपाणी वाट पाहे. अहो अंतकरणामध्ये जर अर्थता असेल तर तो सुद्धा भक्तांकरिता धावून येतो. मग पहा, देव सोबत बसलेले आहेत. इथं होतो बरं का आपण, मांडी घाला मावशी. आणि उपचाराकरिता नानाविध प्रकार पदार्थांची अगदी योजना आहे पुरेपूर. आणि भगवंताची पूजा सुरू केली बरं का. पूजा सुरू केली आणि दारावर संत महात्मे आली.
करिता देवार्चन घराले संत जन. तुकोबर आहे म्हणतात देव सारावे परते संत पूजावे आरते. अहो भगवंताला दूर करा, बाजूला करा, त्याला सारून द्या एका कोपऱ्यामध्ये आणि संतांना शरण जा. का तर त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि संताविना प्राप्ती नाही. संतांच्या संगतीमध्ये भगवंताचीच प्राप्ती आहे. म्हणून संगत अत्यंत महत्वाची. म्हणून हे विशेष आहे. संतांनी मागितली संगत ती संतांचीच मागितली. अखंडित नामा. नामदेवराय म्हणतात पांडुरंगा मला संगत जर द्यायची असेल तर संतांची दे, रात्रंदिवस दे. आपण संतांची संगत करतो एका दिवसापुरती, परंतु नामदेवरायांची संगतीची आस पहा. निशिदिनी ध्याये संत संग. रात्रंदिवस मला अशा अधिकार संपन्न संतांची संगत लाभू दे. तुकोबरायांनी तर कळसच केला. नामदेवरायांचेच अवतार. संत संगती देई चरण सेवा जेने हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी जीवा पूर्वी देवा मनोरथ. हरी एवढाच मनोरथ माझं पूर्ण कर. त्या संतांची संगत मला प्राप्त होऊ दे. त्या संतांचा सहवास मला प्राप्त होऊ दे. का होऊ दे? अहो संतांच्या संगतीमध्ये जन्माचं सार्थक आहे. तुकोबरायांचं ब्रीद आहे. तुकोबरायांचं वचन आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. अहो जन्माला आल्याचं सार्थक संतांच्या संगतीमध्ये आहे. संत महात्मे ज्या वेळेस आपला सांभाळ करतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून गुरु करावं ज्ञानोबरायांना, गुरु करावं नामदेवरायांना, गुरु करावं तुकोबरायांना. यांनी कान मंत्र दिला नाही. उघडा मंत्र जाना. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जन्मदिनानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे रामायण कथा प्रारंभ झालेला आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. कथा प्रवक्ते आहेत या भारत खंडातील निष्ठावंत साधू मुरारी बापू. आणि मुरारी बापूंची कथा कालपासून प्रारंभ झालेला आहे. पहा, काही जात अशी जन्माला आली होती की जी तुकाराम बुवा म्हणायची. तुकाराम बुवा म्हणायची. कधी जगद्गुरु हा शब्दही त्यांच्या मुखात आला नाही. कधी संत तुकाराम महाराज म्हणून संबोधलं नाही. परंतु आज 2 दिवस कथा चालू आहे. बापूंच्या मुखामध्ये तुकाराम महाराज नव्हे तर तुकाराम भगवान हा शब्द मुखातून बाहेर पडतो. संतांना जाणून घ्या. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. नाही का? भगवंतामध्ये संतांमध्ये भेद नाही. दोन्ही एकच आहे. एका नाण्याच्या 2 बाजू. नाही का? फक्त कसा आहे, भगवान परमात्मा अधिकार संपन्न आहे. त्याला भक्तांच्या सहज जवळ जाता येत नाही. म्हणून संतांच्या रूपाने तो जातो. म्हणून संतांचा अधिकार निश्चितच मोठा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात हेची देवा उत्तम. का संत सेवा श्रेष्ठ आहे?
तुकोबरायांनी तर संत सेवेची पराकाष्ठा केली. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. अहो संतांची सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे. आणि कालपासून मोरारी बापूंची कथा त्या ठिकाणी रामायण प्रारंभ झालेला आहे. आजचा दुसरा दिवस आहे. जेवढे भाविक भक्त येतील सर्वांची राहण्याची, प्रसादाची, अगदी 3 टाईम प्रसादाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. पिण्याकरिता पाणी, प्रसादाकरिता नानाविध पदार्थांची योजना त्या ठिकाणी आहे. आणि सर्व स्वयंपाक हा चुलीवर केला जातोय बरं का, गॅसवर नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने. आणि तुकोबरायांचं चरित्र आणि प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र याचा समतोल अगदी सुंदरतेने, मोठ्या कौशलतेने बापूंनी त्या ठिकाणी घातलेला आहे. आता बारामतीवरून सुद्धा गाड्या आहेत पुणा स्टेशनपर्यंत. पुणा स्टेशनपासून देवला गाड्या आहेत. इकडून जर निरा परिसरातून कोणी येणारे असेल तर त्यांनाही एस टीची सोय आहे. काहींच्या खाजगी गाड्या असतील त्यांनाही मार्ग ठाऊक आहे. त्या ठिकाणी राहण्याची, भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी संस्थांच्या संयोगाने केलेली आहे. मग बारामतीवरून गाड्या आहेत, कोराळ्यातूनही आहेत, नेऱ्यावरूनही आहे. अजून पंचक्रोशीतील ज्या ज्या भाविकांना या कथेकरिता उपस्थित राहायचा असेल, त्या कथेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व येऊ शकतात. फक्त सर्वांचा जाण्या येण्याचा खर्च हा ज्याचा त्यांनी करायचा आहे. बाकी इत्यंभूत व्यवस्था ही त्या ठिकाणी आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या सहवासामध्ये प्रभू श्री रामचंद्राची कथा आणि थोर साधूच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य त्या ठिकाणी आहे. असा योग आहे. कोणाला 1 दिवस जमेल, कोणाला 2 दिवस जमेल. आणि त्या सोहळ्यामुळे या ठिकाणी येण्यास थोडा उशीर झाला म्हणून सर्वांची माफीही या ठिकाणी मागतो. कीर्तनाला वेळेत यावं आणि मी वेळेतच येत असतो, वेळेपूर्वीही येत असतो. परंतु वेळ निघून जाईल अशी कधी अवेळ मी निर्माण होऊ देत नसतो. परंतु कथेचंही आयोजन, त्या ठिकाणी सर्व गोष्टींचं, बाबींचं व्यवस्थापन. आणि आज रविवार आहे. अपेक्षापेक्षाही मार्गावर जास्त ट्रॅफिक होतं, त्यामुळं उशीर झाला. मोठ्या प्रेमाने तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. विठ्ठल 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. आणि असे संत महात्मे की जे उद्धाराकरिताच येतात, म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते धन्य आहेत, नाही का. धन्य ते संसारी. मोठी दया त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. किती दया. मी प्रमाणात देऊन गेलो. पहा, नामदेवरायांच्या हातातून कुत्र्यांनी चपाती पळवली तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्यांच्या पाठोपाठ धावू लागले. कुत्र्याच्या माणसं कुत्रेगत नाही, त्याच्या पाठीमागं धावतात. कुठं धावावं हे कळालं पाहिजे आणि हे जीवनात कळावं म्हणून संतांना शरण जावं. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यात धन्य का? कारण आहे. येथे उपकारासाठी, या ठिकाणी उपकाराकरिताच येतात. संतांनी कोणावर अपकार केला नाही. म्हणून गुरु करावं ज्ञानोबरायांना, गुरु करावा जगद्गुरूंना, गुरु करावं शांती ब्रह्मनाथ रायांना, गुरु करावा भक्त शिरोमणी नामदेवरायांना. यांनाच गुरु करावं. हे मंत्रतंत्र करणाऱ्यांच्या नादी लागू नये. मंत्रतंत्र नाही जानत साकी. एकच मंत्र आहे महाराजांना, तेवढाच पुष्कळ आहे. आणि त्या रामायणामध्ये प्रथम दिनीच बापूंनी सुंदर मोठं वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं की म्हटले, मी सुद्धा वारकरी आहे. आणि हजारो लाखो मंत्र या भारत भूमीमध्ये असतील ग्रंथ संपदेच्या माध्यमातून, परंतु सर्वात श्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तर तो रामकृष्ण हरी आहे. काय तर हा मंत्रच या विश्वाच्या कल्याणाकरिता आहे आणि सहज आहे, सोपा आहे. किती सोपा आहे.
हरिपाठात आपण म्हणतोच की तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, आहे सर्वाहूनी, तुका म्हणे सोपे. हा, तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे, आहे सर्वाहूनी, तुका म्हणे सोपे. प्रकार असा आहे की जे सोपं आहे ते अवघड करून सांगावं लागतं, अवघड करून म्हणावं लागतं, तेव्हा कळतं हे सोपं आहे. हे भजनाचं वर्म आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण. हं. मग अवघड म्हटलं की मग कळतं बरं का हे सोपं आहे. आणि सोपं काय आहे हे अवघड झाल्याशिवाय कळत नाही. हं. मग किती सोपं. न लगती सायास, हं, जावे वनांतरा, हं, सुखे तो घरा नारायण. बर, या व्यतिरिक्त दुसरं साधनच नाही. तुकोबर पंढरीनाथाची आन वाहून सांगतात, वाहतसे आन विठोबाची या विना अनिक असतापे साधन. या व्यतिरिक्त दुसरं साधनच नाही. या संबंध गोष्टीचा धांडोळा संत महात्म्यांनी घेऊन आपल्या पुढ्यात माटला, म्हणून ते धन्य. धन्य ते संसारी. या संसारी ते धन्य आहेत. काय? या संसारावर त्यांनी आधी राज्य गाजवलं. जगा काळ खाय. अहो अवघ्या विश्वाला या काळाने ग्रासलं. अवघाची आकार ग्रासियला काळे. परंतु तो काळ तुकोबऱ्यांना सलाम ठोकत होता महाराज. आपल्याला सलाम करणारे सुद्धा असे अधिकार संपन्न पाहिजे. उगा यांनी त्यांनी सलाम करून काय उपयोग आहे. ज्याला अवघ्या विश्व ज्याला भीत त्यांनी आपल्याला सलाम करावं, ही वारकऱ्यांची परंपरा आहे. विठ्ठल आणि एवढी मोठी परंपरा आपल्या वारकऱ्यांची आहे, म्हणून वारकऱ्यांच्या ठिकाणी नम्रता आहे बरं का. आता काही अंश ती पाळत नाही, हा भाग निराळा. परंतु नम्रता आपल्या संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण का या नम्रतेमध्ये ही भगवंताची प्राप्ती आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तुका म्हणे व्हावे लहानाहुनी लहान. लहानपण देगा देवा. म्हणून सिद्धांत आहे संप्रदायाचा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही. हे ब्रीद हा बोध आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणून अजून एक सिद्धांत आहे की प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक भाविकाने ते आचरणात आणलंच पाहिजे. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. नाही का आज लोक असे, महाराज ही कुठली पद्धत आली. आपली परंपरा आहे. अहो थोरा मोठ्यांच्या पायाचं दर्शन घेत असताना, त्यांच्या समोर नतमस्तक होत असताना रीत अशी आहे की सांगून नमस्कार करावा.
महाराज पाया पडतो बरं का. काका पाया पडतो. आपल्याला एवढंच माहिती आहे, काका मला वाचवा. हा, तात्या पाया पडतो. आई दर्शन घेतो बरं का. ही रीत आपल्या संप्रदायामध्ये आहे. पण पंढरीच्या कोणा नाही अभिमान. अहो शिकण्याजोगं पुष्कळ आहे, परंतु कसं आहे, व्यासपीठ असं करून ठेवलं आहे. की ते कीर्तनाचं नसून आता वल्गना करीत नाही, परंतु अधिकार कीर्तनाचा खूप मोठा आहे. सगळे जाणते आहेत. असे सहज 40 वर्ष तुम्ही पूर्ण केलेले नाहीत. काही भागामध्ये आजही सत्य करायला अवघड आहे. मग पहा 40 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल. परंतु ह्या कोराळकरांनी आपलं घोराळ असं चालवलं. पहा विचार करा. आज एवढ्या मोठमोठ्या संत सेवकांची मांदियाळी या अखंड हरिनाम सप्ताहाला हरिकीर्तनाला प्राप्त झालेली आहे. एवढी गुणीजन मंडळी प्राप्त झालेली आहेत. विचार करा, ज्या वेळेस हा सप्ताह प्रारंभ झाला असेल, आता तुमच्याकडे दस्तऐवज आहेत की नाही याची मला कल्पना नाही, परंतु विचार करा की या ठिकाणी कोण कोण येऊन गेले असतील, नाही का. मग एवढी उज्ज्वल परंपरा असताना इथं ज्ञानोबरायांचा सहज स्पर्श झाला नसेल कशावरून. तिथं जगद्गुरु तुकोबराय येऊन गेले नसतील कशावरून. अंगावर शहारे उभे राहतात महाराज. जिथं भगवान परमात्मा उभारतात तिथं संत काही लांब पळून जातील. ज्या संतांच्या अंतकरणामध्ये अखंड ज्याच्या विषयी जिव्हाळा आहे, प्रेम आहे, अखंडित प्रेम भाव, ते भगवंताला सोडून जातील कशी. म्हणून जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे. म्हणून आज या सेवेमध्ये ज्ञानोबराय संत महात्म्यांची मांदियाळी आहेच. विठ्ठल भाग्य आहे ज्या ठिकाणी परंपरा आहे. अशा परंपरेच्या ठिकाणी, परंपरेतील आपण एक सेवक आहोत, हा भाव धरून कीर्तन करण्याचा अभिमान वाटतो. आणि आम्हाला याच गोष्टीचा अभिमान आहे. याचा धरी ना अभिमान, नाही त्या गोष्टीचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे, नाही का. म्हणून ज्या संत महात्म्यांनी आपल्याकरिता अवतार केलेला आहे असे संत महात्मे हे धन्यच आहेत, नाही का. धन्य ते संसारी. अवघ्या विश्वाला ग्रासणाऱ्या काळाने त्याच्यावरही सत्ता गाजवली. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणून या संसारी ते धन्य आहेत. जन्म मरणावर ज्यांनी अधिकार गाजवला ते संत महात्मे म्हणून धन्य आहेत. धन्य ते संसारी. का धन्य आहेत, का दयावंत आहेत, तर त्यांच्या अंतकरणामध्ये जो प्रेमाचा पाझर फुटतो, जो प्रेमाचा बाण फुटतो, तो फक्त या विश्वाच्या कल्याणाकरिताच. आणि त्याचा घोषवारा जगद्गुरु तुकोबराय करतात. ए देव उपकारासाठी,
झाले, या ठिकाणी आले, उपकाराकरिता आले. कुठून आले? ज्यांनी वैकुंठाची आस केली, स्वर्गादी भोगाची आस केली, संत महात्मे त्या ठिकाणाहून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आले या इहलोकी, उपकाराकरिता आले. संदेह निसंदेहाची सोडवणूक करायला आली. तुकोबरांचं प्रमाणच आहे. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. करा खोटा निवाडा, करा खोटा निवाडा. बोलविले बोले बोला, बोलविले बोले बोला. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोले, उजळावया लो वाटा. बोला करा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोला, बोलविले बोले बोला. खरा खोटा निवाडा. सत्याची जाणीव या विश्वाला करून देण्याकरिता संत महात्मे अवतरित झाले. म्हणून धन्य आहे. धन्यते संसारी उपकाराकरिता आले म्हणून धन्य आहेत. उपकाराकरिता कोण येतं का? एखाद्याने जर सहज एखाद्यावर उपकार केला, आता उपकार या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे, परंतु सहज जरी आपण एखाद्याला सहाय्य केलं तरी पदोपदी त्याची जाणीव करून देणारी माणसं आहेत. यातून महाराज मोठमोठे कीर्तनकार सुद्धा सुटले नाही. काय महाराज, आम्ही तारीख दिली तुम्हाला. कधी कधी महाराजाला प्रश्न पडतो, मग बाबा त्यातलं काही देऊ का? आता असेही काही आहेत, हेही नाकारता येत नाही महाराज. आधा तेरा विठ्ठल उभ्या बाजारात कथा, हे तो नावडे पंढरी नाता ही कथेचाच बाजार मांडला. म्हणजे जी कथा, तुकोबरे म्हणतात उभ्या बाजारात कथा, त्या कीर्तनाचाच अधिकार दर्जा काही मंडळी खाली आणतात. आता कोराळकरांनी 1 वर्षापूर्वी मला वाटते मूर्तीला सेवेकरिता आलो होतो आणि त्या ठिकाणी सांगितलं की महाराज मोठा उत्सव असतो, 40वे वर्ष आहे आणि तुम्ही सेवेला यावं. ठीक आहे म्हटलं, त्यापर्यंत जर राहिलो तर आलोच. हाँ तिथं ऐसा कुछ हुआ नहीं कि कितना इतना पड़ता है, ऐसा कुछ नहीं. तोपर्यंत, कारण एक लक्षात घ्या, उद्या काय घडेल याची शाश्वती आपल्याला नाही. तरी काहींच्या वर्ष पुढल्या तारखा घेतात. अधिकारीच म्हणावं, त्यांना खात्री आहे की आपण या सप्ताहातला 51 वर्ष सुद्धा सोहळा साजरा करणार नाही का. हा नाही हसू नका, हसणे नाही, हसना मत.
ही खरी ब्रह्मभूत अवस्था आहे. हा, ही खरी ब्रह्मभूत अवस्था आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हो या अंग हरिरूप. हा, माणसं नाही त्याला बोलतात. त्यांनी सगळं सोडलं महाराज. फक्त एकच त्यांनी ऐकलं की 51 वर्ष आम्ही साजरं करणार. आणि जेवढ्यांनी टाळे वाजवले ना, मागून नाही बरं का, आता वाजवणारे नाहीत. ज्यांनी पहिल्या छूट टाळ्या वाजवल्या, हा, अगदी नम्रतेने सांगतो, हे 51व्या वर्षापर्यंत राहणार. हा, मी सांगतो पुन्हा, मागून टाळ्या वाजवणारे नाहीत. आणि महाराज जे आशांवर हसले ना, तेही राहतील. मोठा आनंद उत्सव आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे, नाही का. या न्यायाने आपण संप्रदायाची सेवा करायची मोठा अधिकार आपल्या संप्रदायाचा आहे. आणि प्रत्येक आपण सर्वच भाग्यवान आहोत. हां, मला या ठिकाणी काही स्तुती करायची नाही. मूर्तीमध्ये कोराळकरांनी सगळी तरुण मंडळींनी सेवा दिली की महाराज 40वे वर्ष आहे आणि तुम्ही यावं अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, राहिलो तर येईल. शाश्वती कोणाची? कोरोनाचा काळ नुकताच होऊन गेलेला, नाही का. हां, परत काय झालं स्कोर वगैरे काय, काय शाश्वती आहे. हां, नाशिवंत देह, नाही का. अल्प आयुष्य क्षण भोंगर नाही भरोसा. परंतु राहिलो तर येईल. हां, ते काय ठरून वगैरे असला काही विषय नसतो, नाही का. परंतु जे ठरून येतात ना, ते जर गैरहजर राहिले की यांना देवकर आठवतात. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबरायांच्या कृपेने आम्हा देवकरांचं वैभव एवढं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेवढे कीर्तनकार आहेत ठरून बरं का, तेवढ्यांच्या नावाचे कीर्तनकार आमचे ते. मग लोकांची अपेक्षा असते, आम्ही ज्यांना ठरवून दिलं ते आले नाही, मग त्याच नावाचे आहेत देवकर. विठ्ठल असो, विषयांतर नको. तर अशा संत महात्म्यांची सेवा आपल्याला घडावी का, तर ते दयावंत आहेत. किती दया. रामेश्वर भट्टांनी द्वेष केला तुकोबरांचा, तरी शिष्यत्व बहाल केलं. आणि अशाच रामेश्वर भट्टांनी आपल्या सद्गुरूंची आरती केली. बदल घडवता आला पाहिजे. द्वेष का करावा. जे जे भेटे भूत ही अनुभूती संतांची आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ, बाप रखमा देवर विठ्ठलू सकळ. मग रामेश्वर भट्टामध्ये सुद्धा तुकोबरांनी विठ्ठलालाच पाहिलं. मंबाजी बुवांनी काठ्याने जोड पडलं, तरी तुकोबराय त्याचे हात पाय चेपायला गेले. मंबाजी बुवांमध्ये सुद्धा पंढरीनाथालाच पाहिलं. सालो मालोनी एवढा वापो माजवला महाराज. तुकोबरांनी त्याचं सुंदर वर्णन केलं. कालवुनी विष केला अमृताचा नाश. एवढं अमृत मी निर्माण केलं या विश्वाच्या कल्याणाकरिता. म्हणून धन्य तुकोबा समर्थ. परंतु या सालो मालोने करावं काय. तुका म्हणे काढावं आणि तिथं सालो मालो म्हणे म्हणून घालावं. केला अमृताचा नाश. परंतु आशांवर सुद्धा तुकोबरांनी कृपाच केली. कारण का तुकोबरांचाच नव्हे तर संतांचा मोठा दूरदृष्टीपणा आहे. मोठा दृष्टिकोन आहे. काय आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यात्वे, विश्वदेव सत्यात्वे, विश्वदेव
काय दर्शन येत, अनुभव तसा होता, दृष्टिकोन तसा होता. भजन असं असावं महाराज, उभ्या थंडीत घाम फुटला पाहिजे. उगा खालच्यात तुका म्हणे ते भजन प्रमाण, तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. आणि वारकरी संप्रदाय हा भजन प्रधान संप्रदाय आहे. भगवंतानी जन्मालाच घातला आपल्याला कशा करता? भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा. आता तुम्ही हरिपाठ करा ना, सांगा बरं हरिपाठ कोण कोण करतं? करा बरं, हात वरती करा. 40 वर्ष झाले लागा तुमच्या सप्त्याला. आता सगळ्यांनीच हात वरती करा, दोन्ही करा सगळ्यांनी जेवढे आहेत कीर्तनामध्ये. सर्वांनी रोज हरिपाठ करणे. विठ्ठल एक लक्षात घ्या, इकडून ज्ञानोबरांनी, इकडून तुकोबरांनी, पंढरीनाथांनी पाहिले बरं का, की तुम्ही सर्वांनी हात वरती केलेला आहे. आणि तुम्ही हरिपाठ करणार ही शाश्वती ज्ञानोबरांना, तुकोबरांना, पंढरीनाथाला केलेली आहे. आता जो चुकला तो प्रत्येक गोष्टीत मुकला. आता एखाद्याला जर 7 दिवसात जर अडचणी निर्माण जर झाल्या की आपल्याला काही समाधान वाटेना, त्यांनी समजायचं की आपण हरिपाठ चुकवला. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुम्हाला एक लक्षात घ्या, हरिपाठ करणं गरजेचं आहे. हरिस्मरण आहे, नाही का? तेने मुक्तिचारी साधियल्या, नाही का? आपल्याला तो नामामृताचा सोहळा अनुभवण्याकरिता जीवनामध्ये हरिपाठ केलाच पाहिजे. असो म्हणून असे संत महात्मे धन्य ते संसारी, या संसारी धन्य आहेत, नाही का? दयावंत आहेत, नाही का? आणि आपल्याकरिता अगदी परोपकाराने, मोठ्या उदार अंतकरणेने या इहलोकी अवतरित झाले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी विठोबा रखुमार. जय जय विठोबा रखुमार. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत म्हणजे अनेक, अगणित. सुकृत म्हणजे पुण्य. अनेक अगणित जन्मोजन्मी ज्याच्या पदरी पुण्याची रास आहे त्यालाच भगवान पंढरीनाथाचं नाम आवडतं. तुम्ही एवढ्या मोठ्या प्रेमाने या ठिकाणी येऊन बसलात म्हणजे भाग्यवानच आहे. कीर्तनाला बसणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे महाराज. कीर्तनाला कोणीही बसत नाही, माणसं कीर्तनातून उठून जातात. अहो, कीर्तनाला बसणं हेच भाग्याचं आहे. आणि अशा पवित्र ठिकाणी सिद्धेश्वराचं स्थान आहे. हे प्रति देहूच आहे, ही प्रति आळंदीच आहे. असे कुठेही 40-40 वर्ष सप्ते होत नाहीत.
पहा, आळंदीला जावा, सिद्धेश्वर आहे. देहूला चला, सिद्धेश्वर आहे. आणि कोराळ्याला चला, सिद्धेश्वर आहे. आणि सिद्ध करणारा सिद्धेश्वर ईश्वर ज्या ठिकाणी आहे तिथं काय कमी आहे महाराज? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, ज्ञानोबरायांची तुकोबरायांची कृपा जोपर्यंत या कोराळे ग्रामस्थांवर आहे, तोपर्यंत हा भव्य दिव्य सप्ताह असाच चालणार. याच्यात कोणताही संदेह नाही. तेवढ्याच वैभवाने आता आमच्या संप्रदायामध्ये फडावर पद्धत आहे बरं का महाराज, की प्रारंभी विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की कीर्तनकाराला हार घातला जातो आणि तिथून पुढे कीर्तनकारांनी 2 तास कीर्तन करायचं असतं, 2 तास 2.5 तास वगैरे. आता या थोर अधिकार संपन्न भाविक भक्तांनी आत्ता हार घातलेला आहे आणि एवढे भले मोठे घातलेले आहेत. आणि हिथून आता एका हाराला जरी 2 तास पकडले, आणि मला ही काही अडचण नाही, कारण का ठरून येणाऱ्यातले आम्ही नाहीच. तुझी सेवा करीन मनोभावे हो, या न्यायाने सेवा करणारी मंडळी आहोत नाही का. आणि आमची कथा उद्या सकाळी 10 वाजता सुरू होते नाही का. पहाटे जरी काकडा करून कीर्तनाची सांगता केली, आणि मला पूर्ण खात्री आहे महाराज, तुमचे असे भव्य दिव्य प्रसन्न चेहरे पाहून पहाटेपर्यंत जरी महाराज कीर्तन केलं, ही यातला एकही उठून जाणार नाही. आणि आता टाळ्या वाजवल्या म्हणजे शाश्वतीही बाळगायला हरकत नाही का. परंतु अशा कसं आहे, जाणते आहात, अधिकार संपन्न आहात, एवढी मोठी परंपरा उभारणं हे सहज शक्य नाही का. मोठी पुण्याही लागते महाराज. एखादा नियम आपण आपल्या उराशी बाळगावा नाही का, आणि तो अव्याहतपणे चालवावा. नेमा न टळे निर्धारी या न्यायाने, हे सहज शक्य नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे नाही का. आज वाडी वस्तीवर महाराज कोरोना येऊ, दुष्काळ पडू, मग तो ओला असो की सुका असो नाही का, परंतु अखंड हरिनाम सप्ताह कधी बंद पडले नाही. एवढं कडेकोट लॉकडाऊन होतं तरी आमचा वारकरी हा पंढरीला पोचलाच. आता आड राणे भरले जग जे होतं, की जे संतांनी जाग्यावर आणलं नाही का, तो नियम पूर्ण करण्याकरिता आड रानाने जरी जावं लागलं नाही का, तरी तो वारकरी होता आमचा, झुंजार होता, शूरवीर होता. वारी चुको निधी हरी, या न्यायाने त्यांनी वारी ही पूर्ण केली. माणसं घरात कीर्तन करायचे, परंतु एकादशीचा नियम मोडला नाही. पांडुरंगाची मूर्ती चौरंगावर मांडायची महाराज, आणि पंढरी म्हणून, देव आळंदी म्हणून नगर प्रदक्षिणा अंतकरणात करतोय हा भाव निर्माण करायचे, आणि तिथंच पांडुरंगाला भजन करीत मग कळसाचा अभंगही तिथंच. ही अनुभूती, हा अनुभव प्रत्येकाच्या अंतकरणातला तो अनुभवायच मिळतो. एवढे निष्ठावंत वारकरी या ठिकाणी आपल्या संप्रदायामध्ये आहे. आपण निश्चितच याचा अभिमान बाळगला पाहिजे नाही का. म्हणून मोठी कृपा या संत महात्म्यांनी, राहू द्या काय नाही, आपल्यावर केलेली आहे. मोठा उपदेश केलेला आहे, मोठा बोध केलेला आहे नाही का. तो जाणण्याकरिता गाथेचं, ज्ञानेश्वरी आदी संत वाङ्मयाचं अनुष्ठान केलंच पाहिजे, पारायण केलंच पाहिजे नाही का. त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांना वाटेल, तुकोबरायांना वाटेल की आम्ही धन्य झालो बरं का. या इहलोकी अवतार केला, ज्या कारणाकरिता केला ते कारण आज माझ्या लेकरांनी सार्थक ठरवलं नाही का. धन्य आहेत संत महात्मे, यात नवल नाही, परंतु आपण त्यांचं कर्म पूर्ण करतो. त्यांनी दिलेला बोध, त्यांनी दिलेला उपदेश आपण आपल्या अंतकरणामध्ये बाळगतो, आपल्या उराशी बाळगतो. याची शाश्वती जेव्हा त्यांना होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतील, आज माझी लेकरं या मार्गाने चाललेली आहेत. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा.
ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, की त्या मार्गाने चाललेले आहेत. गात जागा गात जागा ही शाश्वती जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा आपण म्हणण्याची आवश्यकता नाही किंवा ही प्रमाण ही घेण्याची आवश्यकता नाही. ही प्रमाण आपल्याकरिता आहे, परंतु त्यांच्या अंतकरणाला वाटेल की आम्ही अवतार केला, या लोकी मृत्यू लोकी या प्रपंचात आम्ही अवताराला आलो. त्या संयोगाने आज आम्हाला धन्यता प्राप्त झाली का माझा आज वारकरी त्या न्यायाने त्या निष्ठेने चाललेला आहे. ही अनुभूती त्यांना प्राप्त व्हावी याकरिता आपण नेमात चालवू. बाकी संत विचार हे 2 तासात संपणारे नाहीत. संतांचा अधिकार हा काही क्षणिक कालावधीमध्ये सांगण्याची बाबही नाही. लटिके वचन तुकोबराय म्हणतात ते धन्य आहेत, दयावंत आहेत, या ठिकाणी उपकाराकरिताच आलेले आहेत. हे खोटं नाही. लटिके वचन हे वचन खोटं नाही. लटिके वचन नाही. त्यांची अवस्थाच आहे देही उदासीन. ही संतांची लक्षणं आहेत बरं का. देहावर उदास आहेत हे संतांचं लक्षण आहे. लटिके वचन कधी मुखातून बाहेर काढत नाही हे संतांचं लक्षण आहे. अजून सांगू का तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात मधुरावानी होटी, की मुखामध्ये त्यांच्या सदोदित अखंडित मधुर वाणीच असते. पहा नाथरायांचं प्रमाण आहे किती गोड आपण म्हणतो. शब्द कठोर आहेत, तीक्ष्ण आहेत. शब्द हा निर्वाणीचा बाण. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. ते संतांचे शब्द आहेत, तीक्ष्ण आहेत. मग तीक्ष्ण जरी असले धारदार जरी असले तरी किती गोड आपण म्हणतो. काय गेली होती माय भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा. ना मन म्हणे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. काय अक्षर आहेत महाराज. अंतर्मुखच होतो माणूस. आपण 2 बाचे आहोत नाही. मग नामस्मरण कर. हा कारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. नामा परते साधन नाही. नाही का. कित्येक बोध केला, एक एक शब्द असा प्रकार आहे, परंतु आपल्याला म्हणताना तो गोडच वाटतो. हे संतांचा अधिकार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात अशा संतांच्या ठाई ही लक्षणं मोठी विलक्षण आहेत. मधुरावाणी होती, मधुरवाणी आहे का तर त्यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी त्यांच्या पोटी वाव आहे. तुका म्हणे वाव पोटी कशाचा तर तुम्हा आम्हा लेकरांचा उद्धार करण्याचा. म्हणून अशा संत महात्म्यांची बरोबरी कुणाशी होणार आहे. आणि जगद्गुरूंची तर त्याहूनही नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी तुकिया
ते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आपल्या करिता मोठ्या उदारतेने ही संत मंडळी, संतांची अवघी मांदी आळी या ठिकाणी अवतरित होत असते. अशा संतांचं भजन व्हावं, अशा संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, एवढीच इच्छा मनाशी बाळगावी, एवढीच प्रार्थना करावी. बाकी संतांची संगत, संतांची कृपा ज्या वेळेस होईल त्यावेळेस नको नको म्हणेपर्यंत आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी प्राप्त होतात. या संतांचे देणे कल्पतरुणी दुने, परिसा परिसा घात देणे, चिंतामणी ठेंगणा. संतांच्या ठिकाणी सामर्थ्य नाही असं नाही. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रान कल्पतरू. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. जे जया पाहिजे ते आहे रे, फक्त साधू संता शरण जाऊ मनोभावे. फक्त मनोभावे अशा संत महात्म्यांना शरण जा, त्यांना आपल्या जीवनात गुरु करा. मग आपल्या गुरुची वाणी, मग ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु तुकोबरांचा पंचम वेद अभंग संहिता असेल, नामदेवरांची गाथा असेल, पुष्कळ अभंग आहेत, हजारो अभंग आहेत. नाथरायांचं भागवत असेल, नाथरायांच्या गवळणी असतील, अभंग असतील. जमेल तेवढं पारायण करा, जमेल तेवढं आचरण करा. जरी नाही जमलं तरी तुकोबरांचं एक प्रमाण देतो. जनमित्र होई सकळांचा, अवघ्या विश्वासी मित्रत्वाचे संबंध जोपासावे. जनमित्र होई सकळांचा, सकळांचा म्हणजे तिथं उन्हा कोणीही नाही. परंतु हे कार्य साधत असताना अशुभ न बोलावी वाचा. मुखाने कधीही वाईट बोलू नका. अगदी अजून जरी 10 मिनिटं कीर्तन पुढे गेलं तरी मुखाने काय, मनाने सुद्धा वाईट कधी बोलू नये. अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. दुर्जनाची संगत करू नका, फक्त संतांची संगत करा. संत वाङ्मयाची संगत करा, संत विचारांची संगत करा. आणि ज्या वेळेस या न्यायाने आपण चालू, सुखच सुख आहे, दुःख औषधाला देखील तुमच्या ठाई प्राप्त होणार नाही. आणि अंती वेळे अभावी जगद्गुरु तुकोबरांचं भजन करायचंय. सर्वांनी आपापले हात वरती करून टाळी वाजून भजन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा. जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार खूप मोठा आहे. जगद्गुरु तुकोबरांनी सदैव वैकुंठ गमन केल्यानंतर आपल्या कन्येकरिता, लेकीकरिता, भागीरथी मातेकरिता वैकुंठाहून पुन्हा आले, पुन्हा वैकुंठाला गेले. तुकोबरांचे असणारे लेखक संताजी जगनाडे बाबांकरिता वैकुंठाहून आले, पुन्हा गेले. गवरशेठ वाणी तुकोबरांचे शिष्य 14 टाळकऱ्यांपैकी एक, त्यांच्याकरिता आले, पुन्हा वैकुंठाला गेले. संत निळोबरायांनी 42 दिवस अनुष्ठान मांडलं, पुन्हा वैकुंठाहून आले, पुन्हा गेले. तुकोबरांचे पंतू, ज्यांनी तुकोबरांचं चरित्र लिहिलं, श्री तुकारामा प्रिय श्रीरामा, जी नामावली ज्यांनी लिहिली, अशा गोपाळ महाराजांकरिता वैकुंठाहून आले, पुन्हा वैकुंठाला गेले. जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. मग आज तुकोबरा येणार नाही कशावरून? मोठ्या प्रेमाने, आनंदाने, अंतकरणामध्ये कोणताही संदेह न बाळगता सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळी वाजून भजन करायचंय. आता जर हात अवघडले, दुखायला लागले, तर हात खाली घ्यायचा, परंतु खाली घेतल्यानंतरही टाळी वाजून भजनच करायचे. खाली हात घेऊन सुद्धा टाळी वाजवता येते, परंतु हात अवघडल्यानंतर. आता एखाद्याचा जर हात अवघडलाच नाही आणि त्यांनी हात खाली घेतला, खाली महाराज हात अवघडू, मग पुन्हा आम्हाला विचारणा करायची नाही. विनोद सोडून द्या, मोठ्या आनंदाने, प्रेमाने तुकोबरांचं भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
मधुरवाणी वाटे मधुरवाणी मधुरवाणी ओठ मधुरवाणी ओठ मधुरवाणी ओठ तुका माने पाव पोटे तुका माने पाव पोटे देवो करासाठी देवो करासाठी तुका भान वाव पोटी तुका भान वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी टाळ वाजवा, सर्वजण टाळ वाजवा. टाळ वाजवा, टाळ वाजवा. कोणते आले तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, आपल्या सर्वांचा असणारा आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्याच बरं का चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी एक विनंती, आपल्या वारकरी संप्रदायातलं थोर रत्न असे आदरणीय
खऱ्या अर्थाने विचार आणि शूरवीर असणारे, सेवावीर असणारे, संतवीर म्हणून आपण ज्यांना संबोधतो, सगळ्यांचे लाडके असणारे, परंतु कुठेतरी कराडकर करारी भासणारे अशा आदरणीय तात्यांची लवकरात लवकर प्रकृती स्वस्थ व्हावी, लवकरात लवकर संप्रदायामध्ये सेवेस पुन्हा त्याच दमाने, त्याच आविर्भावाने, त्याच निष्ठेने ते रत्न आपल्या पुढ्यात उभारावं, याकरिता सगळ्यांनी प्रार्थना करायची. आता प्रार्थना करायची कशी? आपल्या विचारांची, आपल्या प्रार्थनेची ज्योत त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. जे विठ्ठल झालं की मग विनेकरी येतील. 1 मिनिट फक्त लाईट बंद करायची आणि सर्वांनी आपल्या ठिकाणी असणारा जो मोबाईल असेल त्याचा प्रकाश द्यायचा. आता ते फक्त कारण आहे, तो फक्त संकेत आहे. त्यातून आपल्या प्रार्थनेची ज्योत ही भासावी, याकरिता फक्त हा प्रयास करायचा. आपण तुका म्हणे काय हो उत्तराई, त्यातून काहीतरी उत्तराई वाहण्याचा एक प्रयत्न आपण करायचा आहे. सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचंय. त्या क्षणामध्ये कोणी दुष्कृत्य करण्याचा प्रयास करू नये. मी सांगून गेलेलो, कीर्तना माझी देव उभा. जे आपल्याला दिसत नाही ते त्याला बऱ्यापैकी दिसतं. म्हणून काही संधी साधू, माझी तर खात्री आहे या ठिकाणी नाहीच, नाही का, परंतु जरी आला असेल एखादा तर तो सुद्धा शुद्ध व्हावा ही आस.